इचलकरंजी महापालिका झाल्यापासून 2 वर्षात 2 आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्यात। सुधाकर देशमुख यांची बदली खासदारांनी केली होती, तर आता आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली आमदार प्रकाश आवाडे यांनी राजकीय हितापोटी केली आहे, असा आरोप माजी नगरसेवक सागर चाळके यांनी केलाय। जे आयुक्त इचलकरंजी शहरासाठी चांगलं काम करत आहेत, त्यांच्या बदल्या खासदार आमदार करतायत। यामुळे बदल्यांचा खेळ खंडोबा झालाय। त्यांनी वस्त्रोद्योगाचे प्रश्न तसंच इचलकरंजीतील पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही, फक्त चौकातून घोषणाबाजी करण्याचं त्यांनी आता सोडून द्यावं असं सांगून येणाऱ्या विधानसभेमध्ये आवाडे पुन्हा आमदार होणार नाहीत अशी भविष्यवाणीही त्यांनी केली आहे। हे आयुक्त मॅटमध्ये गेलेले आहेत आणि मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की ह्या आयुक्त मॅटमध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागावा आणि मॅटमधून त्या दिवटे साहेब परत एकदा इचलकरंजी शहरात यावे, तीच चपराकी असली बसायला पाहिजे। त्याची समोरची झाडं बेकायदेशीरित्या काढा म्हणून त्यामुळे वाद झाला त्यांचा आणि एका उद्योजकाच्या घरी त्यासंदर्भात बैठक झाली आणि दिवटे साहेबांनी सांगितलं की मी ती काढणार नाही, झाडं बेकायदेशीर काम करणार नाही। तो राग त्यांच्या मनात होता आणि आमदारांच्या जो मुलगा युवक त्याला ते राग आला आणि त्यानं सांगून गेला की मी आता त्यांची बदली करतो। म्हणजे अशा प्रकारचं राजकारण जर करत असाल तर कोण इचलकरंजी शहरामध्ये काम करायला तयार होणार तुमच्या हाताला? तुम्ही खरं म्हणजे आमदार आहे आणि तुमचा महापालिकेचा एखादा आयुक्त ऐकत नाही म्हणजे ते तुमची नाकामी आहे। तुम्ही आमदार तुम्ही आणि तुमचं महापालिका आयुक्त ऐकत नाही म्हणजे मग तुम्ही कशासाठी आमदार झालाय? आमचं कोण ऐकत नाही बघतो इथं, आम्ही माजी नगरसेवक आमचं कोण ऐकत नाही बघतो इथं। आपल्यामध्ये काम करून घ्यायची धमक लागते आणि ती धमक त्या आमदारांची संपलेली आहे आणि त्यामुळे आपल्या मर्जीतला अधिकारी आणायचं आणि खाबूगिरीला आळा घालायचं।